रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नानूभाऊ निंबेकर, भागवतजी झिगरे, शेखरजी चांदेवार, ओमराजी धकणे, त्याचप्रमाणे गुलाबजी तोंडपुरे, सचिन भाऊ यशवंतसुरे, दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. सन्माननीय वंदनीय बच्चूभाऊ कडू, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय वंदनीय संस्थापक व दिव्यांग कल्याण मंत्रालय अध्यक्ष यांचे स्वागत. आपले डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे साहेब, आपल्या हक्की मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर सुगतजी चंद्रिकापुरे साहेब हे वंदनीय बच्चूभाऊ कडू यांचे स्वागत करतील असे मी पुरे साहेब हे माननीय बच्चूभाऊ कडू यांचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे या क्षेत्राचे लाडके लोकप्रिय आमदार मनोहरजी चंद्रिकापुरे साहेब हे सुद्धा बच्चूभाऊ कडू यांचं स्वागत. मला एक राहुल गांधीची कदर वाटते. ते म्हणतात लाडकी बहीणला भाजपानं सरकारनं 1500 दिले, आम्ही 2000 देऊ. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या योजनाच नाही का? या देशामध्ये कष्ट करण्यासाठी काय आहे सांगा बरं? काम करी कष्ट करण्यासाठी एकही योजना नाही आहे. तुम्ही जे कॅमेरेमॅन आहे त्याच्यासाठी तरी काही एखादी योजना आहे का बघा? काहीच नाही. कष्ट तुमचे आहे, मेहनतीनं जगणाऱ्या माणसासाठी या देशात काहीच ठेवलं नाही. आणि म्हणून आम्ही म्हणतोय अडचणीत असणारे लोक आणि कष्ट करणारे लोक यासाठी योजना बांधल्या पाहिजे. आम्हाला जर भाव दिले, तुम्ही माहीत आहे शरद जोशीनं एक वाक्य लिहिलं होतं भिंतीवर का भीक नको हवे घामाचे दाम. हे भीक घालण्याचा धंदा बंद करा. घामाचे दाम जर देत असाल तर बोला. म्हणजे आम्ही घामाचे दाम देऊ शकत नाही. वारंवार त्या शेतकऱ्याला मारण्याच्या भूमिका ठेवत असेल तर आता प्रहार जिवंत आहे, त्याचा सबक घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नितीन गडकरींनी एक आरोप केलेला आहे की भूकमरी जी आणि बेरोजगारी काँग्रेसमुळे झालेली आहे. तर तुम्ही किती मिटवले ते तरी सांगितलं पाहिजे का नाही? त्यांनी 50% केली असेल तर तुम्ही 10% कमी केली, एवढं गडकरी साहेबांना सांगावं अभ्यासपूर्ण भाषणातून. प्रफुल्ल पटेलला म्हटलं आपण की आज जिल्हे में आप आए हो, क्या बोलेंगे? प्रफुल्ल पटेल आज आपण म्हटलं की बिल थांबवलं. प्रफुल्ल पटेल असं म्हणत होते का आम्ही बिलं थांबवू ठेकेदाराचे. एवढा माणूस, मोठा माणूस जर धमक्या देत असन तर आम्ही आंडूपांडू थोडे आहे. डबल धमकी दिली तर आम्ही घरापाशी जाऊ ना सरळ. प्रफुल्ल पटेलना समजून घ्यावं. त्यांनी अवकातीत राहू, आम्ही अवकातीत राहू. त्यांनी अवकात सोडली तर आम्ही तर त्याच्यापेक्षा भारी आहोत. प्रफुल्ल पटेल ठाम मांडून बसले आहेत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये. एवढं विकासासाठी ठाम मांडून बसले असते तर हे गरज पडली नसती. तुम्ही केंद्रीय मंत्री होते, तुमच्याजवळ सत्ता होती, आलटून पलटून सत्ता आली. सत्तेशिवाय तुम्ही राहू शकत नाही. पण विकासाचा मात्र डोंगर उभारताना आणि पोखराले लागले तुम्ही. महायुतीने लाडकी बहीण योजना लागू केली आहे, त्याच्यावर त्यांचेच नेत्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केले. आता त्यांच्याच एका खासदारांनी असं म्हटलं आहे की ज्या महिला 1500 रुपये घेतात आणि काँग्रेसच्या प्रचाराला जातात त्या महिलांची फोटो आम्हाला दाखवा, त्यांचे करेक्ट कार्यक्रम करतो. नाही, त्यांच्या काय बापाचे पैसे थोडे आहे काही? लाडके बहीण आमच्या सकाळपासून आम्ही ब्रश करतो ना तेव्हापासून कर भरतो आम्ही, झोपेपर्यंत झोपल्यावर पण. त्यांना एका करातून भेटलेला हा निधी आहे. तो कोणाच्या बापाचा नाही आहे, तो आम जनतेचाच आहे. आणि मागितले कोण होती लाडकी बहीण? आम्ही दुधाले भाव मागितले होते, आम्ही धानाले भाव मागितला होता. ते तुम्हाला देताला जमलं नाही. आणि मग आम्ही पाहतो फक्त मतासाठी जर योजना राबवत असाल तर त्याच लाडकी बहीण तुम्हाला सबक दाखवल्याशिवाय राहणार नाही.